नमस्कार साथियों। नमस्कार। मैं आत्मलिंग काजळे संत साई बाबा की नगरी पात्री से बिलोंग करता हूँ साथियों। और इस सिस्टम को जीता हूँ, बेपनाह मोहब्बत करता हूँ। ऐसे हमारे विश्व लक्ष्मी फाउंडेशन और आज इस विश्व लक्ष्मी .io की जो झूम वेबिनार मीटिंग है, उसमें मैं आप सभी निष्ठावान साथियों का स्वागत करता हूँ साथियों। रोज की तरह आज हम रूबरू होने जा रहे हैं और अभी सिर्फ 8 लोग हैं हम। और जल्द से जल्द हमें एसएमएस करना है, मिस कॉल करना है और लिंक भेजना है, ताकि हमारे जो साथी है उनको याद दिलाने की एक कोशिश, हमारी छोटा सा प्रयत्न, कोशिश हमें करना है, ताकि वो भूल गए होंगे, किसी काम में होंगे, तो उन्हें याद दिलाना है साथियों। अभी तक ऐसा कभी नहीं हुआ कि 8 बजे तक हम 10 12 15 लोग रहते थे, लेकिन शायद कुछ प्रॉब्लम होगा, किसी को इंटरनेट का इश्यू होगा, तो हमें जल्द से जल्द एसएमएस करना है, लिंक फॉरवर्ड करना है साथियों। 8 बजकर 1 मिनट हो चुका है और 8 बजकर 6 मिनट या 7 मिनट तक मैं हमारे आदरणीय ग्रेट लीडर, हमारे इस मंच के मुखिया, पारिवारिक गुरु जिसे हम कहते हैं, ऐसे आदरणीय श्रीमान प्रशांत सर जी का आज प्लान होने जा रहा है। और हम सबको मालूम है, जब भी उनका प्लान होता है तो एक बेहतरीन नॉलेज हमें देने की हमेशा कोशिश करते हैं। और बहुत ही शांत स्वभाव के, जिनके नाम में ही प्रशांत है, ऐसे हमारे मुखिया हमें एकदम रिलैक्स होके प्लान प्रेजेंटेशन करते हैं और ट्रेनिंग सेशन भी लेते हैं। तो जब भी मैं उनका प्लान सुनता हूँ, तब मुझे हमारे एक ग्रेट लीडर है इंडिया के, राजेश जी रंजन सर, उनकी याद आती है। क्योंकि राजेश जी रंजन सर का प्लान मैंने बहुत बार सुना है, ट्रेनिंग सेशन सुना है। उसी तरह उसी अंदाज में वो अलग सा प्लान लेने की कोशिश करते हैं और हमें हर बार बेहतरीन नॉलेज देते हैं साथियों। मुझे गीता का तो ज्यादा कुछ नॉलेज नहीं है, लेकिन कभी कभी सुनने में आता है, पढ़ने में आता है। और व्हाट्सअप और फेसबुक के और यूट्यूब का जमाना है, तो उसके बाद वो मल्टी सोशल मीडिया का यूज करके मैं कभी कभी देखता हूँ। तो मुझे एक ही बात कहनी है साथियों, जब हम अच्छा कर्म करते हैं तो हमें अच्छा फल मिलता है। गीता में उसे अच्छा कर्म किया कहते हैं, और बुरा कर्म किया तो बुरा भी फल मिलता है। लेकिन कर्म कौन सा करो, कर्म करता रह, जो हम करेंगे उसकी गिनती कर्म में होती जाएंगी। जैसे कि अगर आज मैं दिन भर कुछ नहीं किया तो भी कर्म है, और कुछ अच्छा किया तो भी अच्छा कर्म है, कुछ बुरा किया तो भी बुरा कर्म, लेकिन कुछ भी नहीं किया कर्म है। तो साथियों, सॉरी बीच में एक कॉल आया था साथियों। अगर कुछ नहीं करने से कुछ तो भी करना, ये बहुत जरूरी समझता हूं मैं। और वैसे भी हमारे भगवान श्री कृष्ण ने गीता में वही कहा है कि अगर कुछ नहीं करते तो भी वो पता है। तो साथियों, कुछ न करने से कुछ तो भी करना अच्छा है। और क्या करना चाहिए, तो कुछ न कुछ करना ही चाहिए। जैसे कि दिन भर हम किसी से बात करते हैं, तो उसको बातों बातों में विश्व लक्ष्मी का जिक्र करना चाहिए। अगर विश्व लक्ष्मी की उसको पहले ही हमने बात की है, तो उसको थोड़ा फोर्स करना चाहिए। क्योंकि उसको मालूम नहीं है कि ये प्लान कितना बढ़िया है, लेकिन हमें मालूम है। और हमें मालूम है, इसलिए उसको थोड़ा सीरियसली फोर्स करना चाहिए। क्योंकि अगर हम उसे इस कंसेप्ट में लाते हैं, तो उसकी जिंदगी संवर जाएगी साथियों। इसीलिए हमें थोड़ा फोर्स करना चाहिए। मैं तो हमेशा ही कहता हूँ, कभी कभी कुछ बातें पैनल पे बताना
अच्छी नहीं, लेकिन एक बात आप बहुत कम लोग हैं और हम रोज के हैं, इसीलिए बताता हूँ साथियों। मैंने तो हमारे नजदीक के जितने भी मेहमान हैं उनका फायदा होने के लिए किसी को एक स्लॉट, किसी को दो स्लॉट, किसी के तीन स्लॉट, किसी के चार स्लॉट की आईडी बना के दी है साथियों। क्योंकि मुझे मालूम है उन्होंने काम किया और नहीं किया तो भी वो शुरू में आए वाले हैं और बाद में जो भी लोग आएंगे उनको कमा के देंगे। इसलिए उनका फायदा घर बैठे बैठे हो सकता है। ये भी बात आप कर सकते हैं, आपकी जो भी नियर एंड डियर है तो। इसके पहले भी एक दो बार मैं कह चुका हूँ, मेरे जो भी रिश्तेदार है, अभी मैंने 12-13 आईडी डायरेक्ट में लगाई है, 13 में से दो चार आईडी ऐसी भी है मुझे मालूम है वो काम नहीं करेंगे, लेकिन उनको 5 गुना इनकम यहाँ जाने वाला है। वैसे भी आप कर सकते हैं। शुरू में आप जो भी लोग लाएंगे, भले वो नॉन वर्कर रहने दो, घर में बैठे वाले रहने दो, उनको भी इनकम हमारे काम की वजह से आने वाले जो नेटवर्कर आएंगे, बड़े बड़े लीडर आएंगे, उनके काम की वजह से उनको जाने वाला है। आप हिम्मत कीजिए, आप विश्वास रखिए कि आने वाला दौर सिर्फ विश्व लक्ष्मी का ही होगा, दूसरा किसी का नहीं होगा। तो चलो साथियों, अभी 8:06 हो चुके हैं और हमें हमारे हाथ में सिर्फ 2 मिनट है। आप चाहे जो कीमत अदा करना पड़े करेंगे हम, लेकिन इस 2 मिनट का फायदा लेके रहेंगे। और चलो साथियों, अगर आप 2 मिनट में जल्द से जल्द एसएमएस करते, मिस कॉल करते, लिंक फॉरवर्ड करते, तो हम यहाँ गैदरिंग बना बड़ा कर सकते। क्योंकि मैंने अभी हमेशा डालता हूँ हमारे ग्रुप पे, जिसकी ज्यादा टीम झूम पे उसका उतना इनकम बूम पे। क्योंकि अगर मैं एक उदाहरण के तौर पे देता हूँ हमेशा कि साथियों, हमारे गांव में बहुत से लोगों को बहुत पैसे आए गन्ने के, इस बार गन्ने का भाव भी अच्छा मिला, लेकिन मेरे पास गन्ना है क्या? नहीं। तो फिर पूरे गांव को मिला, इससे मुझे क्या, सिर्फ एक पॉजिटिव विचार किया तो अच्छी बात है, लेकिन मुझे होना वैसे। इस झुंड में कभी 20 लोग रहते, कभी 25, कभी 30, तो वो 30 में से मेरे कितने हैं, ये सबसे बढ़िया बात है और अच्छी बात है। तो अपने डायरेक्ट के लोग, अपने टीम के लोग जिसे मुझे ज्वाइन करना है भविष्य में, वो लोग हमें इसमें लाना चाहिए, ताकि हमारा बिजनेस यहाँ बढ़ने वाला है। तो चलो साथियों, अभी यहाँ 15 की गैदरिंग हो चुकी है और अभी कुछ होंगी तो 8:07 हो चुके हैं। तो मैं आदरणीय प्रशांत सर को बुलाने जा रहा हूँ। और आप सभी को मालूम है कि जब उनको इनवाइट किया जाता है तब उनको हैंडराइज की सलामी देनी पड़ती है साथियों, ताकि उनको भी अच्छा लगता है कि कुछ अलग और बेहतरीन नॉलेज वो हमें दे सके। तो मैं सभी पार्टिसिपेंट को गुजारिश करता हूँ कि जिन जिन साथियों को मेरी आवाज आ रही है उन्होंने सबने हैंडराइज करना है साथियों। क्या बात है, बहुत बढ़िया। 6 लोगों के हैंडराइज हो चुके हैं 16 में से, और अभी 7 हो गए, और हम 50 से भी ज्यादा लोग यहाँ हैंडराइज करेंगे तो सर को भी बहुत अच्छा लगेगा। तो चलो साथियों, सबके हैंडरेस के बीच में हम इनवाइट करेंगे सर, आदरणीय ग्रेट लीडर प्रशांत जी सर, आप आइए और हमेशा की तरह नहीं तो हमेशा से ज्यादा हमें देने की कोशिश करिए। वेलकम 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 सर, आदरणीय प्रशांत सर, ओवर टू यू। लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरंच धन्य ऐकतो मराठी, धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. मराठी म्हणजे गोडवा, मराठी म्हणजे प्रेम, मराठी म्हणजे संस्कार, मराठी म्हणजे आपुलकी आणि मराठी म्हणजे महाराष्ट्र. तर चला मित्रांनो, आपण सर्व मराठी आपल्या पॅनलवर उपस्थित आहे. तर सर्व मराठी भाषिकांना मराठी राजभाषा दिनाच्या सर्वात प्रथम मी शुभेच्छा देतो. आणि जे आत्मलिंग सरांनी मला आज आपल्या समोर प्लॅन प्रेझेंट करण्याचा मौका दिला, दोस्तो संधी दिली, त्याबद्दल त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार मानतो. आणि आपले सर्वांचे आपल्या लाडक्या पॅनलवर मी आपला मित्र प्रशांत सातव, बुलढाणा महाराष्ट्र येथून सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो, आज राजभाषा मराठी दिवस आहे. तर थोडस मला असं, माझं मराठीवर प्रेम आहेच. आणि अदर स्टेटचे तर आज कोणी उपस्थित नाहीये, त्यामुळे मराठीमध्ये प्लॅन घ्यायला मला आवडेल. त्यामुळे थोडस सर्वांची माफी मागून मी आज आपल्या समोर मराठी बोलण्याचा प्रयत्न करतोय दोस्तो.
कारण आता खूप दिवस झाले आपण जो प्लॅन घेत असतो तो आपल्या राष्ट्रभाषेमध्ये घेत असतो, म्हणजे आपण हिंदीमध्ये घेत असतो मित्रांनो. परंतु आज राजभाषा दिवस असल्यामुळे थोडंसं मला राहवलं नाही, आणि मला थोडंसं असं वाटतं की आज मराठीमध्येच प्लॅन प्रेझेंट करावा. तर आपल्या सर्वांची इच्छा असेलच हे मानून मी आज आपल्या समोर मराठी भाषेमध्ये आपल्या विश्वलक्ष्मी.in सिस्टमचा प्लॅन सादर करणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, हे बघा, एक संधी आपल्या समोर येत असते असं म्हणतात. मी असं ऐकलंय की मनुष्याला आयुष्यामध्ये 3 संधी मिळत असतात, परंतु ती संधी आपल्याला ओळखता आली पाहिजे. ती अपॉर्च्युनिटी आपल्याला ओळखता आली पाहिजे. आणि ज्यांना ती संधी ओळखता येते ते नक्कीच काहीतरी वेगळं करून जातात मित्रांनो. तर आपल्याला ती संधी ओळखायची आहे की खरंच ज्या सिस्टम मध्ये आम्ही वर्क करतोय ती खरंच एक अशी संधी आहे की जे आमचं जीवन फार बदलून टाकू शकते. अशी सिस्टम म्हणजे विश्वलक्ष्मी.in. तर दोस्तो, विश्वलक्ष्मी.io ज्या दिवशी लॉन्च झाली दोस्तो, जवळपास आज आम्हाला 11 महिने झालेले आहेत आमची सिस्टम लॉन्च होऊन. म्हणजेच 14 मार्च 2024 ला विश्वलक्ष्मी.io जी जो प्लॅन आहे तो सादर झाला दोस्तो जगामध्ये. तर काय उद्देश असेल, ज्यांनी जे क्रिएटर आहेत आमचे, त्यांनी कोणता उद्देश डोळ्यासमोर ठेवून हे ही जी सिस्टम आहे, हा जो प्लॅन आहे, हा लॉन्च केला. तर मित्रांनो, त्यांचा उद्देश फार मोठा आहे. कारण बघा, आज आपण आपल्या आजूबाजूला बघतोय, तर आपल्या समाजामध्ये बघतोय आपण, तर बेकारी खूप वाढलेली आहे. सुशिक्षितांचे प्रमाण खूप वाढलेलं आहे दोस्तो. आणि आज बऱ्याचशा जे तरुण आहेत त्यांच्याकडे खूप काही डिग्री आहेत मित्रांनो, डिप्लोमे आहेत, परंतु त्यांना त्यांच्या योग्यतेनुसार काम मिळत नाही. काम मिळते, मिळत नाही अशातली गोष्ट नाही, काम मिळतंय, परंतु त्यांची जी योग्यता आहे, जी पात्रता आहे, त्या पात्रतेनुसार त्यांना काम मिळत नाही. आपण पाहतोय मित्रांनो की आज ग्रामीण भाग ओस पळत चाललेला आहे, आणि शहरी भागामध्ये शहरीकरण वाढत चाललेला असतो. म्हणजे शहरी भागामध्ये आज खूप प्रॉब्लेम येत आहेत, समस्या खूप उत्पन्न होत आहेत, आणि ग्रामीण भागामध्ये मनुष्यबळ कमी होत आहे. हे आपण पाहतोय दोस्तो. हे कशामुळे झालंय? तर ग्रामीण भागातील जे सुशिक्षित तरुण आहेत त्यांना योग्य प्रकारे संधी मिळत नाहीये, म्हणूनच ही गोष्ट होते दोस्तो. तर बघा, आता सरकार जे आहे, तर सरकार जी आपली लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येनुसार जे काही नोकरीच्या संधी असतात त्या फार तुटपुंजी असतात, त्यामुळे सर्वांना नोकरी नाही देऊ शकत. परंतु आपण एक समाजाचं काहीतरी देणं लागतोय, त्यामुळे आपल्याला थोडस एक पाऊल पुढे टाकावं लागणार आहे, आणि अशा लोकांपर्यंत पोहोचावं लागणार आहे की खरंच ज्यांना कामाची गरज आहे. मित्रांनो, जे विश्वलक्ष्मी.in सिस्टम मित्रांनो, त्यामध्ये ती समोरची व्यक्ती किती शिकलेली आहे, त्याच्याकडे डिग्री आहे, डिप्लोमा आहे, किंवा अशिक्षित आहे, याने काही फरक पडत नाही. ती लेडीज आहे का तो जेंट्स आहे, तो काळा आहे का गोरा आहे, तो उंच आहे का ठेंगू आहे, याच्याशी काहीच फरक पडत नाही मित्रांनो. फक्त मी समाजाचं काहीतरी देणं लागतोय. मी जर एखाद्याचं जीवन बदलू शकतो, तर माझं जे आयुष्य आहे हे धन्य होईल. हा एक मानस अगं आम्ही जर मनामध्ये ठेवला मित्रांनो, तर खरंच एक पुण्याचं काम आमच्या हातून होऊ शकते, आणि ती संधी आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे, आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. तर ती संधी आपल्याला लोकांना द्यायची आहे. तर ती कोणत्या रूपामध्ये द्यायची आपल्याला? तर ती द्यायची आपल्याला विश्वलक्ष्मी.ioच्या प्लॅन मधून द्यायची आहे मित्रांनो. तर हा प्लॅन जो सादर झाला मित्रांनो, तर त्याचा उद्देशच हा आहे का ओम सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग. बघा, उद्देश किती जबरदस्त आहे. हा श्लोक जो आहे मित्रांनो, हा गीतेमधला श्लोक आहे. आणि
याचा अर्थ फार गहन आहे मित्रांनो. आपण जेवढं या 4 लाईनीमध्ये जेवढं आपण खोल जाऊ ना, खूप अर्थ आपण यामधून घेऊ शकतो. तर वरवर जर आपण पाहिलं तर मित्रांनो, सर्व यामध्ये जे आपल्या पृथ्वी तलावर लोक आहेत ते सर्व निरोगी राहो, त्यांच्यापर्यंत दुःख त्यांच्यापासून दूर हो, आणि त्यांना जे जे चांगलं पाहिजे ते ते त्यांना मिळो. म्हणजे त्यांना धन मिळो, संपत्ती मिळो, त्यांना ऐश्वर मिळो, हा उद्देश ठेवून विश्वलक्ष्मी.चा प्लॅन हा सादर झालेला आहे. तर बघा मित्रांनो, जो विश्वलक्ष्मी आपली सिस्टम आहे ती क्रिप्टो करन्सीवर रन झालेली आहे मित्रांनो. बघा, क्रिप्टो करन्सी आपण सर्वांनी क्रिप्टो करन्सी ऐकलेला आहे. क्रिप्टो करन्सीचा इतिहास आपल्याला जवळपास माहीत आहे, आणि आज पूर्ण जगाचं लक्ष क्रिप्टो करन्सीवर लागलेलं आहे मित्रांनो. प्रत्येक देश स्वतःची क्रिप्टो करन्सी, प्रत्येक मनुष्य स्वतःची क्रिप्टो करन्सी आज मार्केटमध्ये आणण्याचा प्रयत्न करत असतो. तर बघा, क्रिप्टो करन्सी जी आहे ही जगामध्ये एक सतोशी नागामोतो म्हणून एक व्यक्ती आहे, तर त्यांनी एक बिटकॉइन म्हणून मार्केटमध्ये आणला 2008 ला. तर ज्या दिवशी बिटकॉइन मार्केटमध्ये आला त्यावेळेस मार्केट प्राइस त्याची पैशामध्ये होती, काही पैशामध्ये होती, आणि लोकांना क्रिप्टो करन्सी बद्दल नॉलेज नव्हतं. परंतु ज्यांनी ज्यांनी त्या सिस्टमवर, त्या क्रिप्टोवर विश्वास ठेवून त्यावेळेस मार्केटमधून तो क्रिप्टो म्हणजे बिटकॉइन नावाचा जो क्रिप्टो आहे तो खरेदी केला, आणि त्यांनी त्यांच्या जवळ स्वतःच्या वॉलेटमध्ये ठेवला, तर ते लोक आज करोडपती झालेले आहे मित्रांनो. म्हणजेच जो 2008 मध्ये आपण त्याला मदर क्रिप्टो म्हणू शकतो असा बिटकॉइन 2008 मध्ये काही पैशामध्ये होता, आणि आज तर त्याची मार्केट व्हॅल्यू जर पाहिली मित्रांनो, तर आपण विचार करू शकत नाही इतकी त्याची प्राइस वाढलेली आहे. मग आता गोष्ट अशी आहे का आम्हाला सुद्धा क्रिप्टो करन्सी मधून इन्कम करायचं आहे. जसे लोकांनी इन्कम केलं तसं आम्हालाही करायचं आहे. परंतु आज जो बिटकॉइन आहे तो आपण आज खरेदी करू शकत नाही, आणि केलाही तर आपण काही पॉईंट मध्ये तो खरेदी करू शकतो, आणि त्यामधून आपले स्वप्न साकार होऊ शकत नाही. म्हणून विश्वलक्ष्मी.io हा प्रोग्राम मार्केटमध्ये आला, की जेणेकरून आपल्यासारखे जे जे सर्वसामान्य व्यक्ती आहे त्यांना सुद्धा क्रिप्टो करन्सी मधून इन्कम व्हायला पाहिजे. त्या उद्देशानं हा प्रोग्राम विश्वलक्ष्मी.io चा प्रोग्राम हा मार्केटमध्ये सादर झाला. तर मित्रांनो, जे विश्वलक्ष्मी.io ही जी सिस्टम आहे ही बीएनबी नावाच्या क्रिप्टो करन्सीवर काम करते मित्रांनो. कोणत्या? बीएनबी. बघा, क्रिप्टो करन्सी मध्ये दोन प्रकार असतात, एक स्टेबल असतो आणि दुसरा अनस्टेबल असतो. म्हणजे काही क्रिप्टोचे भाव हे चढ उतार होत असतात, आणि काही क्रिप्टो हे त्याच रेटमध्ये असतात. तर आपण ज्या क्रिप्टो करन्सीवर, बीएनबी नामक क्रिप्टो करन्सीवर वर्क करतोय, तर ते एक अनस्टेबल करन्सी आहे. म्हणजे अपडाऊन करणारी, म्हणजे चढ उतार असणारी करन्सी आहे मित्रांनो. आणि ही करन्सी आपल्याला मिळवण्यासाठीच विश्वलक्ष्मी.io हा प्रोग्राम सादर झालेला आहे. तर अशा क्रिप्टो करन्सीवर विश्वलक्ष्मी.io ही सिस्टम काम करते. आणि ते बघा मित्रांनो, एक क्रिप्टो करन्सी जी असते त्याची एक टेक्नॉलॉजी असते, त्या टेक्नॉलॉजीचं नाव आहे ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी. तर ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीवर मित्रांनो आपण आलेलो आहोत, आपण वर्क करतोय. गव्हर्नमेंट जे आहे, आपलं सरकार जे आहे, त्यांचे बरेचसे पोर्टल आज ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीवर आहेत, हे आपल्याला सुद्धा माहित आहेत. परंतु ज्यांना माहित नाही त्यांच्या माहिती करता सांगतो मित्रांनो, की जो आज आपण व्यवहार करतोय मित्रांनो, है ना, तर आपण आज रुपयामध्ये व्यवहार करतोय, परंतु बरेचसे लोक आज डिजिटल व्यवहार करतायत मित्रांनो, है ना. जसं ज्या ऍप वरून आपण व्यवहार करतोय, गुगल पे असेल, फोन पे असेल, भीम ऍप असेल, भरपूर आहेत. तर त्या तो जे ऍप आहेत मित्रांनो, जे आपण व्यवहार करतो, जे आपलं ट्रान्झॅक्शन होत आहे ना, ते आहे ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी. म्हणजे या टेक्नॉलॉजीचे कसं वैशिष्ट्य आहे का, या टेक्नॉलॉजीवर एखादा व्यवहार जर आपण केला तर तो कोणीही यामध्ये तो व्यवहार डिलीट करू शकत नाही, एडिट करू शकत नाही, किंवा त्यामध्ये बदल करू शकत नाही. आणि ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीवर एखादा प्रोग्राम जर आपण
डिप्लॉय केला, सादर केला, तर त्याला जगातला कोणताही हॅकर हॅक करू शकत नाही. म्हणजे हे वैशिष्ट्य आहे ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीचं. आणि या टेक्नॉलॉजीवर विश्वलक्ष्मी डॉट आय हा प्रोग्राम डिप्लॉय केलेला प्रोग्राम आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे दोस्तो मित्रांनो, हा जो प्रोग्राम आहे विश्वलक्ष्मी डॉट आय ही जी सिस्टम आहे ही डिसेंट्रलाइज, 100% डिसेंट्रलाइज आहे. बघा, सेंट्रलाइज आणि डिसेंट्रलाइज है ना, दोन प्रकारचं आज आपण मार्केटमध्ये व्यवहार पाहतो, किंवा जे काही आपण वर्क करतो, ज्या कंपन्या असतात किंवा जिथे लोक कामं करतात, तर त्यामध्ये दोन प्रकार असतात, सेंट्रलाइज आणि डिसेंट्रलाइज. म्हणजे केंद्रीकृत आणि विकेंद्रीकृत. केंद्रीकृत म्हणजे ज्याच्यामध्ये कोणतरी मालक असतो, ती कंपनी असते, त्याचं एक ऑफिस असतं, आणि तिथं एमडी सीएमडी असतात. तिथं काही प्रोडक्ट असतात जे आपल्याला सेल किंवा बाय करावे लागतात, आणि त्यांचं अकाउंट असतं, है ना. तर असं हे सेंट्रलाइज असतं. परंतु विश्वलक्ष्मी डॉट आय एक अशी डिसेंट्रलाइज सिस्टम आहे की आपल्याला विश्वलक्ष्मी डॉट आयचं ऑफिस कुठंच दिसणार नाही, जगामध्ये कुठंच नाही आहे. त्यानंतर याचा कुणी मालक नाही आहे. तिसरी गोष्ट म्हणजे इथं कुणी एमडी नाही आहे, सीएमडी नाही आहे, आणि इथं कोणतं प्रोडक्ट नाही आहे की जे आपल्याला सेल किंवा बाय करावं लागेल, म्हणजे विकावं लागेल किंवा विकत घ्यावं लागेल. इथं सीव्ही बीव्ही हे कोणतीच झंझट नाही आहे. आणि सर्वात महत्व म्हणजे इथं अकाउंट नाही आहे विश्वलक्ष्मी डॉट आयचं. मग आपल्या मनामध्ये विचारू शकतो की हे ठीक आहे, मग हे काम कसं करतंय? तर दोस्त मित्रांनो, मी पहिले सांगितलं का विश्वलक्ष्मी डॉट आय जी सिस्टम आहे ही ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीवर डिप्लॉय आहे. म्हणजे ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीवर डिप्लॉय असल्यामुळे इथं ऑफिसची गरज नाही आहे, इथं कोणी मालक नाही आहे. कारण ज्या वेळेस विश्वलक्ष्मी डॉट आय 14 मार्च 2024 सादर झाली, त्याच दिवशी ती डिप्लॉय झाली ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीवर. आणि ज्या दिवशी ती सादर झाली त्याच दिवशी जे काही आपले क्रिएटर असतील दोस्तो, त्या क्रिएटरचा हक्क त्याच्यावरती राहिलेला नाही आहे. जोही विश्वलक्ष्मी डॉट आय सी या सिस्टमशी कनेक्ट असेल तो त्याचा मालक झालेला आहे मित्रांनो. तर अशा छानशा 3 गोष्टीवर विश्वलक्ष्मी डॉट आय वर्क करत आहे. मग आता आपल्या मनात साहजिकच प्रश्न येईल की एवढ्या चांगल्या गोष्टी आहेत, मग आम्हाला विश्वलक्ष्मीमध्ये काम करायचं तर आम्हाला काय करावं लागेल? तर तुमचं म्हणजे आपला सर्वांचा प्रश्न योग्यच आहे. तर आपल्याला काय करावं लागतं मित्रांनो, जो मोबाईल आहे आज आमच्या हातामध्ये आहे, ज्याच्यावर आम्ही आता मीटिंग ऐकतोय, त्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअरला आम्हाला जायचं आहे, आणि तिथं ट्रस्ट ट्रस्ट नावाचं जे वॉलेट आहे ज्याच्यामध्ये ट्रस्ट आहे, ज्याच्यामध्ये विश्वास आहे, असं वॉलेट आम्हाला ओपन करायचं आहे. आम्ही ज्यावेळेस आपण वॉलेट ओपन करतोय त्यावेळेस आपल्याला 12 वर्डची की भेटते, तर ती आपल्याला सांभाळून ठेवायची आहे. ते इंग्रजीचे छोट्या लिपीमध्ये काही शब्द असतात, ते 12 शब्द असतात. ते आम्हाला आमच्या हस्ताक्षरात लिहून ते चांगल्या ठिकाणी, ज्या ठिकाणी आम्ही आमचे कागदपत्र, महत्वाचे कागदपत्र ठेवतो, तिथं ते आमच्या हाताने लिहून आपल्याला ठेवायचे असतात मित्रांनो. म्हणजे काय होईल की आपली आयडी क्रिएट झाली. मग आता बघा, तुम्ही पहिले सांगलो की ही कोणती कंपनी नाही आहे, इथं कोणतं प्रोडक्ट नाही आहे. तर आपण पाहिलं आहे, आपण प्रोडक्ट बेस्ड कंपन्यांमध्ये किंवा बऱ्याचशा कंपन्यांमध्ये बऱ्याचशा लोकांनी काम केलेलं आहे, तिथं प्रोडक्ट मिळतात. आपण जेवढी इन्व्हेस्टमेंट करतो तेवढ्या इन्व्हेस्टमेंटचे प्रोडक्ट आपल्याला भेटतात मित्रांनो. परंतु विश्वलक्ष्मी डॉट आय 100% डिजिटली प्रोग्राम आहे. तर आपल्याला इथं आपल्याला काय मिळणार आहे मित्रांनो, तर आपल्याला स्लॉट मिळणार आहे. म्हणजे डिजिटली भाषेमध्ये त्याला स्लॉट मिळतात म्हणतात, तसे स्लॉट मिळणार आहे आपल्याला. तर बघा, आपल्या स्क्रीनवर आहे पहिला जो स्लॉट असतो यामध्ये तो 50 BNB डॉलरचा आहे, दुसरा 100, तिसरा 250, चौथा 500 BNB डॉलरचा, सहावा 1000, 2500, 5000, 10000, 25000, 50000, 1 लाख आणि 2.5 लाखाचे स्लॉट आहे. हे बघा, आपण पहिला जो स्लॉट आहे हा बेसिक स्लॉट आहे. 50 डॉलरच्या स्लॉटने कोणी यामध्ये एंट्री करू शकतो. म्हणजे आपल्याला बघा, इन्कम जर करायचं असेल, नफा मिळवायचा असेल, तर आपल्याला इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक हे करावीच लागणार आहे. विदाऊट गुंतवणूक म्हणजे बगर गुंतवणूक करून कोणीही पैसा कमवू शकत नाही, है ना. म्हणजे आपल्याला इथे इन्व्हेस्टमेंट करावंच लागणार आहे, गुंतवणूक करावंच लागणार आहे. आपण $50
यामध्ये इन्व्हेस्टमेंट करून, आणि याची गॅस फीस असते, $3 गॅस फीस आहे. ते $53 इथं आपण गुंतवणूक करून आपण आपला बिझनेस सुरू करू शकतो. आणि बघा, जर आपल्याकडे अतिरिक्त पैसा असेल तर आपण यामध्ये समोरचा स्लॉट $100चा स्लॉट घेऊ शकतो, $250 घेऊ शकतो आणि $500 घेऊ शकतो. म्हणजे टोटल आपण $53 किंवा $912 किंवा 2 स्लॉट घेऊ शकतो, 3 स्लॉट घेऊ शकतो किंवा 4 स्लॉट घेऊ शकतो. परंतु जो 5वा स्लॉट आहे 1,000, ते शेवटचा स्लॉट $2.5 लाख, तर कितीही पैसेवाला असला तरी तो इथं गुंतवणूक करू शकत नाही, म्हणजे ते खरेदी करू शकत नाही. ते का नाही खरेदी करू शकत मी आपल्याला समोर सांगणार आहे. तर असे स्लॉट यामध्ये आहेत, आणि एक पहिला स्लॉट घेऊन आपण येऊ शकतो, किंवा 2 स्लॉटही घेऊ शकतो, 3 स्लॉटही घेऊ शकतो किंवा 4 स्लॉटही घेऊ शकतो, परंतु 5वा स्लॉट हा आपण घेऊ शकत नाही. तर अशा प्रकारे आपल्याला इथं स्लॉट मिळतात मित्रांनो. हे बघा आपल्या स्क्रीनवर आहेत की $50 सुद्धा आपण इथं काय करू शकतो, आपली एंट्री करू शकतो, आणि गॅस फीस $3. त्यानंतर बघा मित्रांनो, सिंगल मॅट्रिक प्लॅन आहे, है ना. एकच स्ट्रक्चर आहे यामध्ये. किती आहे? एकच. कसं आहे ते? 3x9x27. हे एकच स्ट्रक्चर आहे. म्हणजे आपल्याला जे स्ट्रक्चर आहे ते पहिल्या लाईन मध्ये आपले 3 लोक येतात, दुसऱ्या लाईन मध्ये 9 लोक, आणि तिसऱ्या लाईन मध्ये 27 लोक. आणि हे स्ट्रक्चर आहे मित्रांनो, यामध्ये कोणत्याच प्रकारे बदल होऊ शकत नाही, दुसरं स्ट्रक्चर येऊ शकत नाही. म्हणजे या स्ट्रक्चरवर वर्क करून आपण आपले जे स्वप्न आहे ते आपण साकार करू शकतो. म्हणजे एकच स्ट्रक्चर हा एक विश्वास आहे विश्वलक्ष्मी.चा. यामध्ये दुसरं स्ट्रक्चर येऊ शकतच नाही. आणि बघा आपल्याला इथं काय मिळेल मित्रांनो, आपण आयडी क्रिएट केली, इथं गुंतवणूक केली, तर आपल्याला इथं कॉइन मिळतील, टोकन मिळतील आपल्याला इथं. तर बघा मित्रांनो, मार्केटमध्ये आपण आता फिरतोय, आपल्याला बरेचसे कानावर येतात आपले मित्र वगैरे किंवा नातेवाईक, की अमका अमका कॉइन लॉन्च झाला, त्यामध्ये जर आपण गुंतवणूक केली तर 1 कॉइन इतक्या रुपयाचा आहे ना. मग तिथं आपल्याला जर मार्केटमधून कॉइन कोणतेही किंवा टोकन खरेदी करायचं असेल तर तिथं आपल्याला गुंतवणूक करावी लागते. परंतु विश्वलक्ष्मी.io आपल्याला ही एक संधी देते की आपल्याला इथं व्हीएलसी नावाचा जो कॉइन आहे हा फ्री मध्ये, म्हणजे फुकट मध्ये आपल्याला देतात मित्रांनो. जो जे क्रिएटर आहेत ते आपल्याला देतात. तर बघा यामध्ये जी क्रिएटर आहे त्यांनी त्यांच्याकडे 10% ठेवलेले आहेत व्हीएलसी कॉइन, मार्केटिंगसाठी 10% ठेवलेले आहे, आणि कम्युनिटीसाठी म्हणजे जे जे व्यक्ती विश्वलक्ष्मी.io मध्ये आयडी क्रिएट करतील त्यांच्यासाठी 80% यामध्ये तो कॉइन ठेवलेला आहे मित्रांनो. आणि हा कॉइन भविष्यामध्ये आपल्याला खूप काही पैसा देऊन जाऊ शकतो. तर हा कॉइन आपल्याला इथं फ्रीमध्ये मिळणार आहे. आणि त्याच बरोबर आपल्याला इथं 5 प्रकारचे बोनस, म्हणजे 5 प्रकारचे इन्कम मिळतात. ते कसे मिळतात मित्रांनो, तर पहिलं इन्कम आहे डायरेक्ट रेफरल बोनस, दुसरा आहे डायरेक्ट ऑटो स्पिल बोनस, तिसरा आहे 15 लेवल लिडरशिप बोनस, चौथा आहे 3 लेवल बोनस, आणि 5चं जे इन्कम आहे मित्रांनो 4 टाइप ऑफ स्टार्टअप युनिट बोनस. म्हणजे असे प्रकारचे 5 प्रकारचे इन्कम आपण विश्वलक्ष्मी.io मधून घेऊ शकतो. बघा मित्रांनो, बरेचसे आपले जे लिडर्स आहेत किंवा आज इथे उपस्थित आहे, बरेचसे लोकांनी अदर सिस्टम मध्ये काम केलेलं आहे, परंतु 5 प्रकारचे इन्कम कोणत्या सिस्टम मध्ये आजपर्यंत दिलेली नाही आहे, जे की आपल्याला देत आहे मित्रांनो. तर चला आपण एक एक करून पाहू की हे 5 प्रकारचे जे इन्कम आहेत ते आपल्याला कसे मिळतात. तर बघा आपल्याला काय करायचं आहे, इथं आपण आयडी क्रिएट केलेली आहे, बरोबर आहे. तर आपल्याला यामध्ये इन्कम जर करायचं असेल तर आपल्याला हे जे पहिले इन्कम आहे त्याचं नावच आहे डायरेक्ट रेफरल बोनस. म्हणजे आपल्या लोकांना काय करायचं आहे, रेफर करायचं आहे. म्हणजे काय करायचं आहे की जो प्लॅन आपण आता ऐकतोय तो प्लॅन आपल्याला लोकांना सांगायचा आहे, म्हणजे लोकांना रेफर करायचा आहे, लोकांना दाखवायचा आहे की बाबा एक सिस्टम मार्केटमध्ये आलेली आहे, आणि लॉंग लाईफ चालणारी सिस्टम आहे, डिसेंट्रलाइज आहे, आणि ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी डिप्लॉय केलेली आहे, आणि क्रिप्टोकरन्सीवर काम करते. बस एवढं सांगायचं आपलं. आणि असं जर माझ्यासोबत जर तुम्ही यायला तयार झाले तर तुम्हाला सुद्धा इन्कम येऊ शकतं.
जे आज बरेचसे लीडर यामधून इन्कम करत आहेत, मी सुद्धा करत आहे, आणि तुम्हाला सुद्धा इन्कम येऊ शकतो. बस एवढंच आपल्याला सांगायचं. आणि आपण नवीन असाल, काही प्रॉब्लेम नाही, आपल्याला प्लॅन सांगता येते लोकांना, काहीच प्रॉब्लेम नाही. त्याच्यासाठीच जी दररोज संध्याकाळी 7:55 आपली झूम वेबिनार असते मित्रांनो, त्यामध्ये त्यांना इन्व्हाइट करायचं आहे. जी ग्रुपवरती लिंक येते तीच लिंक त्यांना शेअर करायची आहे आणि त्यांना इथं बोलवायचं आहे. आणि इथं येणारे जे लीडर्स असतात ते चांगल्या प्रकारे प्लॅन सांगतात मित्रांनो. तर एवढंच काम आपल्याला करायचं आहे. मग असं काही लोकांना आपण सांगितलं, त्यांच्यापर्यंत पोहोचलो, आणि त्यामधून 3 लोक आपल्यासोबत काम करायला तयार झाले. म्हणजेच आपण इथं $53 लावून आलो, म्हणजे गुंतवणूक करून आलो, आणि त्यांनी सुद्धा 53 गुंतवणूक केली. तर आपल्याला त्या तिघांच्या जॉईनिंगवर आपल्याला 100% इन्कम येते. म्हणजे किती लावले त्यांनी? $3 तिथे फी लागते मित्रांनो. 50 म्हणजे आपल्याला इथं 300% इन्कम होते. 3 व्यक्तीवर 300%, म्हणजे आपल्याला 50 म्हणजे $150 इन्कम आपल्याला येते, है ना. म्हणजे 100% इन्कम आपण डायरेक्ट रेफरल बोनस मधून घेऊ शकतो. तर बघा मित्रांनो, जी 100% इन्कम आपल्याला येते, तर त्यामधून 50% जे आहेत म्हणजे $75 हे आपण विदिन सेकंद विड्रॉल करू शकतो, खर्च करू शकतो. हा पैसा आपला आहे आणि ते डॉलर आपले आहे, आपण खर्च करू शकतो. परंतु जे 50% राहतात, मग त्याचं काय होते? तर त्याचे दोन भाग पाडले जातात. पहिल्या भागामध्ये 15% हे जे असतात त्यामधले, तर ते ॲटो अपलाईन बोनस म्हणून ठेवले जातात. आणि दुसरा जो भाग येतो 35%चा, आहे ना, 35% जे ठेवले जातात, तर ते मित्रांनो आपला समोरचा जो स्लॉट असतो ना, तो ऑटोमॅटिकली इथं परचेस होतो, म्हणजे खरेदी होतो. मग तिथं आपल्याला गुंतवणूक करण्याची गरज नाही, कारण आपली इथं बचत राहते. 35% जे म्हणजे आपली बचत, पुढचा स्लॉट आपल्याला खरेदी करण्यासाठी. तर अशा प्रकारे यामध्ये दोन भाग पाडले जातात. तर त्यानंतर आपल्याला जे इन्कम होते ते येते डायरेक्ट ॲटो स्पिल बोनस. तर बघा, आपला 3 लोक आपण आणले, 3 लोकांपासून आपल्याला 100% इन्कम आलं. त्यामधून 50% आपण विड्रॉल केलं. राहिले 50%, त्यामध्ये दोन भाग पडले. 15% म्हणजे 15% आणि 35%. तर 15% जे आहे ते आपल्यावर जे 15 लीडर असतात त्यांच्यामध्ये 1-1% हे वाटले जाते. आणि 35% जे राहतात ते आपला समोरचा स्लॉट अपग्रेड करण्यासाठी ठेवला जातो. मग आता 3च लोक आपल्या ओळखीचे आहेत का? नाही, आपल्या ओळखीचे खूप लोक आहे ना. मग असेच आपल्या डायरेक्ट मध्ये आपण काही लोकांना पुन्हा यामध्ये एंट्री दिली, जॉईनिंग केलं, तर प्रत्येक चौथ्या व्यक्तीपासून तर अनलिमिटेड म्हणजे किती लोकांना आपण यामध्ये आणू शकतो. जेवढ्या लोकांना आपण आणू त्यांच्या जॉईनिंगवर आपल्याला 50% इन्कम येते. किती टक्के येते? 50%. बघा मित्रांनो, 50% म्हणजे खूप कमी नाहीये, है ना. आपल्याला असं वाटेल की फक्त 50%, परंतु आपण मार्केटमध्ये जर गेलो, बाजारात गेलो, आणि एखादा दुकान असेल, दुकानवाल्याला जर आपण विचारलो की तुला एक वस्तू विकल्यानंतर किती कमिशन मिळते, तर मित्रांनो त्यांना 2%, 3%, जास्त हार्डली 10%, 12%, 30% पर्यंत इन्कम मिळते, है ना. परंतु इथं विश्वलक्ष्मी.आय मध्ये आपल्याला 50% इन्कम मिळते मित्रांनो. तर असं मिळते आपल्याला डायरेक्ट ॲटो स्पिल बोनस. थोडंसं उदाहरण पाहू आपण की ॲटो स्पिल बोनस आपल्याला कसं मिळते. तर इथं नॉन वर्किंग हा एक शब्द आहे, म्हणजे काही न करता पैसा येईल असं इथं सांगितलेलं आहे. परंतु आपण ते प्रमोट करत नाहीये की नॉन वर्किंग इन्कम यामध्ये येते. परंतु तरी विश्वलक्ष्मी.आय क्रिएटरनं हा विचार केलेला आहे की जो जी व्यक्ती यामध्ये एंट्री करेल, म्हणजे गुंतवणूक करेल, तर प्रत्येकाला इन्कम यायला पाहिजे, है ना. तर बघा, आपण आहात, आपण इथं एंट्री घेतली, आणि काही कारणामुळे आपलं बिझनेस होऊ शकला नाही, है ना, तरी सुद्धा आपल्याला इन्कम येते. कसं येते इन्कम आपण पाहूया. की बघा, यामध्ये आपण आहात, आणि आपण वर्क म्हणजे काम केलं, काही लोकांना यामध्ये जॉईनिंग केलं, तर आपल्याला 50% ते इन्कम येणारच आहे, बरं. परंतु काही व्यक्ती असे असतात की काही कारणामुळे त्यांचं काम होऊ शकत नाही. तर ती जी आयडिया आहे, आपण ज्यांना यामध्ये आणलं,
त्यांची जी आयडिया आहे ते तुम्हाला तर 50% देऊन गेली, परंतु ज्यांच्या डायरेक्ट मध्ये येऊन बसेल ती, तर पहिल्या लेवलमध्ये म्हणजे पहिल्या लाईन मध्ये जर ती आयडिया आली, ज्याच्या बी डायरेक्ट मध्ये येईल पहिल्या लाईन मध्ये, तर त्याला 25% मिळतात. दुसऱ्या लाईन मध्ये जर आली तर 12.5%, आणि तिसऱ्या लाईन मध्ये आली तर 12.5%. म्हणजे इथं जी बी व्यक्ती येईल ती 5.5% इन्कम, सॉरी, 5.5 गुणा इन्कम त्याला मिळणार म्हणजे मिळणार. त्यानंतर जी आपली इन्कम आहे, रिजनरेशन बोनस. बघा मित्रांनो, इथं आपण आयडी $50नच क्रिएट केली असं गृहीत धरूया. आपण 100ने करू शकतो, 250ने करू शकतो, 500ने करू शकतो. म्हणजे पहिला स्लॉट, दुसरा स्लॉट, तिसरा किंवा चौथा, कोणती स्लॉटनं आपण इथं एंट्री करू शकतो. तर असं गृहीत धरू की आपण एकाच पहिला जो स्लॉट आहे म्हणजे $50नच आपली इथं एंट्री झालेली आहे. आपण गुंतवणूक $50चीच केलेली आहे. तर बघा, ही जी आयडिया आहे दोस्तो मित्रांनो आपली, तर ही आयडिया आपल्याला 16 वेळा इन्कम देते. आपण पाहिलं पहिल्या वेळेस आपली आयडी आपल्याला किती इन्कम देते, 5.5 गुणा इन्कम दिलं आपल्याला. तर असे आपल्याला 15 वेळा ही आयडी इन्कम देईल. कारण कारण मित्रांनो, इथं AI टेक्निक वर्क करते. इथं आपले क्लोन बनतात है ना, आणि हे क्लोन आपल्याला इन्कम देऊन जातात. तर बघा, एक आयडी आपली, जो आपला पहिला स्लॉट आहे हा $50चा आहे, दुसरा स्लॉट आपला $100 आहे. तर $50ची आयडी आपली आपल्याला 15 वेळा इन्कम देऊन जाईल. म्हणजेच जे आपले 35% जी रक्कम इथं थांबलेली आहे ती काय काम करते, तर ती 35% रक्कम ज्या वेळेस $53ची होईल त्यावेळेस आपली दुसरी आयडी क्रिएट होईल है ना. त्यानंतर ते झाल्यानंतर आणखी 53%, हे सॉरी, $53 आपले आपल्या वॉलेटमध्ये जमा होतील आपली. त्यानंतरची आयडी $50चीच क्रिएट होईल मित्रांनो. म्हणजे इथं आपल्याला एक लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला इतर सिस्टम प्रमाणे जास्तीत जास्त आयडी ओपन करण्याची गरज नाही आहे. आपल्याला इथं नेहमी नेहमी खिशामध्ये हात घालून पैसे काढून इथं गुंतवणूक करण्याची गरज नाही आहे. ऑटोमॅटिकली आपल्या ह्या $50ची आयडी 15 वेळा क्रिएट होते मित्रांनो. हे 15 वेळा इन्कम देऊन गेलं की नंतर जे आपले 35% आहेत ते जमा होतील. ते 103% झाले की आपली $100चा स्लॉट आपला ऑटोमॅटिक क्रिएट होईल मित्रांनो. म्हणजे आपल्याला इन्व्हेस्टमेंट किती वेळा करायची आहे, गुंतवणूक एकच वेळ करायची आहे. आणि वर्क जर केलं मित्रांनो, तर आपण $50 म्हणजे $53 इन्व्हेस्टमेंट करून इथून आपले स्वप्न साकार करू शकतो. तर अशा प्रकारे आपल्याला रिजनरेशन बोनस सुद्धा इथं मिळते. त्यानंतर 15 लेवलचं इन्कम आपल्याला इथं मिळते. तर बघा, जे आपले 15% कटले मित्रांनो, आपण आहे, आपल्या वरचे जे 15 लीडर आहेत त्यांच्यामध्ये 1% ते वाटलं जातं. आपली टीम तयार झाली, कम्युनिटीमध्ये टीम तयार झाली, आणि त्यांचे सुद्धा 15% म्हणजे 15% कापल्या जातील. तर ते आपल्याला मिळतील है ना. जसे आपले इथं काटले गेले, लोकांना मिळाले, तसे लोकांचे कटतील आणि आपल्याला मिळतील. तर बघा, हा जो नेटवर्क मार्केटिंगचा व्यवसाय असतो मित्रांनो, हा मल्टिप्लाय होत चालतो. म्हणजे बघा ना, इथं आपलं स्ट्रक्चर कसं आहे, 3/9/27. म्हणजे पहिल्या लाईन मध्ये 3 लोक, दुसऱ्या लाईन मध्ये 9, तिसऱ्या 27, चौथ्या 81, पाचव्या 243, असं 15 लेवल पर्यंत आपल्याला इथून इन्कम मिळते. याचं नावच आहे ना, 15 लेवल लिडरशिप बोनस. तर अशा प्रकारचे आपल्याला एक पर्सेंट इन्कम मिळते. मग आता आपल्याला हे इन्कम घ्यायचं आहे, तर इथं थोडीशी कंडिशन आहे, थोडस आपल्याला वर्क करायचं आहे. की मला जर ही इन्कम पाहिजे असेल तर मला कमीत कमी $50च्या आयडीनं मला 5 लोकांना अगर मी जर या बिझनेस मध्ये आणलं तर मला 5 लेवल पर्यंत इन्कम मिळेल. 10 लोकांना जर आणलं तर 10 लेवलचं मिळेल, आणि 15 लोकांना आणलं तर 15 लेवलचं इन्कम मिळेल. किती मिळेल ते, 1%. फक्त एवढी कंडिशन आहे. कारण बघा, काम आहे ना, हे कर्मभूमी आहे. इथं कर्माशिवाय पर्याय नाही आहे. मग इथं तर आपण आपलं मोठं स्वप्न घेऊन या बिझनेसशी आपण रिलेटेड झालो, जॉईन झालो, तर आपलं मोठं स्वप्न असल्यामुळे काम तर करावंच लागणार आहे. काम कोणतं, आपल्याला त्याचं हार्डवर्क करावं नाही लागत. तर आपल्याला लोकांपर्यंत फक्त प्लॅन सांगायचा आहे आणि त्यांना आपल्यासोबत जॉईनिंग करायचं आहे, बस एवढंच काम करायचं आहे.
आणि असे 5 लोकांना जर आपण आणलं तर 5 लेवलचं इन्कम, 10 लोकांना आणलं तर 10 लेवलचं, आणि 15 लोकांना आणलं तर 15 लेवलचं इन्कम आपल्याला मिळते. मग आता तुम्ही म्हणसाल की 1% इन्कम मिळते आपल्याला, तर 1% कमी नाही मित्रांनो, कारण हा जो बिझनेस आहे हा मल्टिप्लाय होत असतो. आपण बघा ना, 10व्या लेवलला किती नेटवर्क होतं आपला, तर आपलं 59,049 लोकांचं नेटवर्क होतं. तर त्यावरती आपल्याला किती इन्कम मिळेल मित्रांनो 10व्या लेवलचं, तर आपल्याला 29,524 मिळतात मित्रांनो. रुपये नाही, डॉलर. एका डॉलरची किंमत 90+ आहे, म्हणजे 90 पेक्षा जास्त आहे मित्रांनो. म्हणजे आपण मल्टिप्लाय करून बघा की आपल्याला 10व्या लेवल पर्यंत किती इन्कम येते. आणि 15 लेवल म्हणजे 15 डायरेक्ट जर आपण आणले तर आपल्याला किती इन्कम येऊ शकतं, तो आकडा बघा तुम्ही किती आहे. 71,74,453, म्हणजे 71,74,453 डॉलर हा, रुपयामध्ये नाही, डॉलरमध्ये मित्रांनो. बघा, एक सामान्य माणूस एवढा पैसा त्याच्या आयुष्यातही कमवू शकत नाही. तो पैसा आपण फक्त 15 लेवल लिडरशिप बोनस मधून आपण मिळवू शकतो. फक्त आपली करण्याची इच्छा पाहिजे. एवढं जर केलं तर मित्रांनो, खरंच इथून आपण आपले स्वप्न साकार करू शकतो. आणि त्यानंतर जी इन्कम आहे 3 लेवल लिडरशिप बोनस. मित्रांनो, मी सांगितलं आपल्याला की आपण वर्क केलं तर आपल्याला 50% मिळणारच आहे. परंतु ती आयडी आपल्या डायरेक्टला फिलअप झाली पाहिजे असं काही नाही आहे. ती तर आपल्याला इन्कम देणारच आहे, कारण ते डायरेक्ट आपले आहेत. परंतु ती आयडी जर कुणाच्या पहिल्या लाईन मध्ये येऊन बसली तर त्याला 25%, दुसऱ्या लाईन मध्ये आली तर 12.5%, आणि तिसऱ्या लाईन मध्ये आली तर 12.5%. म्हणजे बघा, इथं आपल्याला 50% भेटले. ज्याच्या पहिल्या लाईन मध्ये गेली ती आयडी त्याला 25%, आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या लेवल मध्ये गेली तर 12.5. म्हणजे 100 तर रुपये असतील मित्रांनो, 100 रुपये इथं वाटल्या जातात, है ना. म्हणजे 100 का बटवारा 100 में, म्हणजे 100चे 100 इथं वाटल्या जातात. म्हणजे जिथं पैसाच थांबत नाही, ती सिस्टम लॉंग लाईफ चालणारच आहे. जसं आपण वर्क केलं, लोकांना पैसा मिळाला, तसं लोक वर्क करतात आणि आपल्याला सुद्धा पैसा मिळतो. तर बघा, एखाद्याने इथं डायरेक्ट आणला तर त्याला 50% मिळणारच. परंतु तुमच्या पहिल्या लाईन मध्ये ती आयडी येऊन बसली तर तुम्हाला 25%, दुसऱ्या लाईन मध्ये आली तर 25%, तिसऱ्या लाईन मध्ये आली तर 25%. म्हणजे सबका साथ सबका विकास. काम कुणीही करो, प्रत्येकाला इथे इन्कम येणारच आहे. तर अशा प्रकारे आपल्याला 3 लेवलचं बोनस मिळते मित्रांनो, म्हणजे आपलं इन्कम होत आहे. आणि सर्वात शेवटचं जे इन्कम आहे आपलं 4 स्टेज स्टार्टअप बोनस. ते इथं स्टेज केलेले आहे मित्रांनो, भाग केलेले आहे. हे जे मी सर्वात पहिले आपल्याला 12 जे स्लॉट्स दाखवले त्यामध्ये 4 भाग केलेले आहे. पहिला जो स्लॉट आहे आपला 50 BNB डॉलरचा, तो बेसिक आहे. त्यानंतर 100, 250 आणि 500 डॉलरचा जो स्लॉट आहे तो पहिल्या भागामध्ये येतो. त्यानंतर 1000, 2500 आणि 5000 हा दुसरा भाग आहे. त्यानंतर 10,000, 25,000 आणि 50,000 हा तिसरा भाग आहे. आणि 1 लाख आणि 2.5 लाख जे स्लॉट आहे मित्रांनो डॉलरचे, ते चौथ्या भागात येतात. तर आपण थोडस बघूया की पहिल्या भागामध्ये आपण इन्कम कसं करू शकतो. पहिल्या भागामध्ये किती स्लॉट येतात? 3. कोणते येतात? 100 डॉलरचा, 250 डॉलरचा आणि 500 डॉलरचा, है ना. आपलं मॅट्रिक्स कसं आहे? 3/9/27, है ना. मग आता आपला डायरेक्टर आला तर आपल्याला तर 50% मिळणारच. ज्याच्या पहिल्या लेवलला गेला, पहिल्या लाईन मध्ये गेला त्याला 25, दुसऱ्या लाईन मध्ये गेला 12.5, तिसऱ्या लाईन मध्ये गेला 12.5, है ना. म्हणजे 100चा बटवारा 100 मध्ये होतो मित्रांनो. तर अशा प्रकारे आपण वर्क केलं, लोकांना पैसा मिळणार आहे, आणि लोकांनी वर्क केलं, आपल्याला पैसा मिळणार आहे. ज्यांनी वर्क केलं त्यांना तर 50% मिळणारच आहे. आपल्या पहिल्या लाईन मध्ये आले तर 25%, दुसऱ्या लाईन मध्ये आले तर 12.5, तिसऱ्या लाईन मध्ये आले तर 12.5. म्हणजे प्रत्येकाला इथे इन्कम मिळणार म्हणजे मिळणार. हे असं का होतं मित्रांनो? कारण हे जे स्लॉट आहेत ना, तर हे ग्लोबली फिलअप होतात, है ना. टॉप टू बॉटम म्हणजे वरून खाली आणि डावीकडून उजवीकडे असेच हे स्लॉट फिलअप होतात. म्हणून प्रत्येकाला इथं इन्कम मिळणार म्हणजे मिळणार, आणि मिळते. बरेचसे लिडरना मिळते मित्रांनो.
तर आपल्याला जर असं वाटत असेल की मला ग्लोबली इन्कम यायला पाहिजे, लोकांनी वर्क केलं तर मला इन्कम यायला पाहिजे, मी वर्क केलं तर लोकांना इन्कम जायला पाहिजे, तर आपण इथून खूप सारा क्रिप्टोकरन्सी कमवू शकतो. फॉर एक्झाम्पल, इथे उदाहरण दाखल दिलेलं आहे मित्रांनो, की पहिल्या भागामध्ये आपल्याला इन्कम कसं होतं. आपण थोडस कॅल्क्युलेशन करा की दुसऱ्या भागामध्ये, तिसऱ्या भागामध्ये, चौथ्या भागामध्ये आपल्याला किती इन्कम येऊ शकतं. तर बघा, पहिल्या भागामध्ये आपलं स्ट्रक्चर दिसत आहे 3,9,27चं. तर $100 जो स्लॉट आहे त्यामध्ये जर आपण बघितलं मित्रांनो, तर $525 आपलं इन्कम होते. आपले जे 3/9/27 हे स्ट्रक्चर पूर्ण झालं की आपल्याला 525. त्यानंतर अडीचशेच्या स्लॉटमध्ये आपल्याला $1,312 इन्कम येत आहे. आणि 500चा जो स्लॉट आहे त्यामध्ये आपल्याला $2,623 इन्कम होतं. तर बघा मित्रांनो, इथं जर आपण फर्स्ट स्टेज ओके केली, म्हणजे पहिला भाग आपण परचेस केला, खरेदी केला, तिथं गुंतवणूक केली, म्हणजे किती केली आपण? 912. तर आपल्याला किती मिळत आहे? 4,460. आणि बघा, इथं जर आपण वर्क केलं, पहिला स्लॉट घेतला आणि वर्क केलं, आणि आपला पहिले जे भाग आहे तो ऍक्टिव्ह झाला, तर आपल्याला सुद्धा $4,460 मिळतात. त्यामधलं 50% आपलं विदिन सेकंड आपण विड्रॉल करू शकतो आणि खर्च करू शकतो. आणि पुढचा जो स्लॉट आहे आपला $1,000, तो सुद्धा ऍक्टिव्ह होतोय ऑटोमॅटिकली. म्हणजे आपल्याला खिशामधून पैसे टाकण्याची गरजच नाही. पुन्हा पुन्हा गुंतवणूक करा आणि पुन्हा पुन्हा खिशात हात टाका किंवा कर्ज काढून इथं गुंतवणूक करा, अशातली गोष्ट नाही आहे. तर अशा प्रकारे एक जबरदस्त संधी आपल्या समोर आहे मित्रांनो, है ना. मग आता या संधीचं कसं सोनं करायचं हे कोणावर डिपेंड असेल? हे आपल्यावर डिपेंड आहे की खरंच माझ्याकडे जे स्वप्न आहे, जे आजपर्यंत मी स्वप्न पाहिलं ते पूर्ण झालं नाही, परंतु मला करायचं आहे. त्यासाठी मला काय करावं लागेल? तर विश्वलक्ष्मी.io प्लॅन सोबत मला जुळावं लागेल आणि इथं वर्क करावं लागेल. एवढं जर आपण विचार केला मित्रांनो, आणि खरंच मनापासून जर काम केलं, तर आपल्याला या पृथ्वीतलावर अशी कोणती शक्ती नाही आहे की जी आपलं स्वप्न साकार करण्यापासून आपल्याला रोखू शकेल. स्वप्न पाहणं हा माणसाचा अधिकार आहे. स्वप्न पाहायलाच पाहिजे. जर स्वप्न आपण पाहिलंच नाही तर ते पूर्ण कसे होणार, है ना. तर आपण स्वप्न पाहायलाच पाहिजे. आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला कर्म म्हणजे काम करायलाच पाहिजे. कारण ही कर्मभूमी आहे. या भूमीवरती फुकटमध्ये कोणतीच वस्तू मिळत नाही, है ना. तर अशी एक जबरदस्त संधी मी आपल्या समोर आज विश्वलक्ष्मी.io चा जो प्लॅन आहे तो आपल्या समोर सादर केला मित्रांनो. आता तो ऍक्सेप्ट करायचा, स्वीकारायचा की नाही स्वीकारायचा हे कोणावर अवलंबून आहे? आपल्यावर. आणि खरंच आज मी ते परमपिता परमेश्वर यांच्याकडे अशी प्रार्थना करतो की जे लीडर्स ज्यांच्याकडे मोठमोठे स्वप्न आहेत त्यांची स्वप्न साकार झालेले आहेत, असं ग्रॅटिट्यूड करतो. आणि माझ्या शब्दाला मी विराम देतो. आणि मला ज्यांनी आज आपल्यासमोर हा प्लॅन सादर करण्याची संधी दिली, असे आत्मनिंजी कादर सर यांचे धन्यवाद करतो. आमचे संकल्पक आहेत रवीजी सातव सर, योगेशजी पालोदे सर, यांचे सुद्धा धन्यवाद धन्यवाद करतो. आणि खास करून आपले धन्यवाद करतो, कारण बघा, आज मी आपला जास्त वेळ घेतला मित्रांनो. कारण आता आपण प्लॅन जो घेतोय तो हिंदीमध्ये घेतोय, तर मराठीमध्ये प्लॅन घेताना थोडं अडखळते माणूस. त्याच्यामुळे मी आपले जवळपास 10 मिनिट जास्त घेतले. त्यामुळे तुमचे धन्यवाद करतो आणि आभार सुद्धा व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना मी विराम देतो. काजळे सर, आपण यावं आणि पुढचं कंटिन्यू करा. धन्यवाद धन्यवाद, धन्यवाद धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद सर. आणि तुमचं खूप खूप अभिनंदन मनापासून. कारण सर, मी सकाळपासून बऱ्याच वेळेस मॅसेज मध्ये वाचलं, आज मराठी भाषेचा गौरव दिन होता. परंतु आपला मंच हिंदी असल्यामुळं मी सुरुवात डायरेक्ट हिंदीतून केली. पण तुम्ही आठवण करून दिली त्याबद्दल परत एकदा धन्यवाद. कारण माझी एक सवय मित्रांनो, की मी मीटिंगला बसायच्या अगोदर कॅलेंडरवर एकदा नजर टाकतो. आज काही विशेष आहे का सांगण्यासारखं हे पाहतो आणि ते सांगायला चालू करतो. तर मराठी भाषेचा गौरव दिन वाचून सुद्धा
मी आज हिंदीतून चालू केलं, पण सरनं तिची आठवण करून दिली, त्यामुळे सरचे मनापासून धन्यवाद. मित्रांनो, आपण कधीतरी वर्षातून 3-4 वेळेस मराठी भाषेमध्ये प्लॅन घेतो आणि मराठी भाषा आपल्याला बोलायला सहज सोपी वाटते. म्हणून मी आज सर्वांना एक विनंती करतो, की आज तुम्ही व्यक्त व्हा, मन मोकळेपणानं बोलायला शिका. कारण हेच ते स्टेज आहे जिथं आपण खूप कमी आहोत आणि दररोजचे आहोत. बिलकुल मनामध्ये तुमचं काही चुकलं तरी इथं कोणी हसणार नाही आणि कोणी तुम्हाला वाईट म्हणणार नाही. कारण जरी आपल्याला मराठी भाषा चांगली येत असली तरी आपल्याला ह्या प्लॅन बद्दल बोलायचं म्हणलं थोडं अडकळल्यासारखं वाटतंय. पण आपण आता नाही बोलणार तर कधी बोलणार? मित्रांनो, मी तुम्हाला गॅरंटीनं सांगतो, की येणाऱ्या काही दिवसामध्ये इथं 100, 150, 200, 300 लोक असतील आणि त्यावेळेस जर तुम्ही कोणी हँड रेज केला, तर वेळेअभावी तुम्हाला संधी दिली जाणार नाही. म्हणून मी तुम्हाला व्यक्त होण्याची हे करतो. आज कोष्ट सोडून जे कोणी बोलणार असतील त्याने हँड रेज करावं. कारण कोष्ट तर दररोज बोलू शकतात, बोलतात आणि आता जरी मी कोणी कोष्टचं नाव घेतलं, तरी त्यांचा लगेच हँड रेज होईल. पहा मित्रांनो, आपल्याकडं धरण असते आणि त्या धरणामध्ये पावसाचं पाणी जास्त साचलं की त्याला धरण फुटू नये म्हणून एक आउटलेट दिलेला असतो. ते आउटलेट मधून आपण पाणी सोडून देतो. तसं आपल्या मनाला एक आउटलेट असतो आणि असायलाच पाहिजे. आणि ते आउटलेट जर आपण उघडला नाही, तर मनामध्ये जे साचलेले विचार आहेत वाईट किंवा चांगले, ते आपण कोणालाच सांगू शकणार नाहीत. कोणाकडे मनोगत आपलं व्यक्त करू शकणार नाहीत आणि ते तसेच राहतील. त्यामुळे मनाला सुद्धा एक आउटलेट असलं पाहिजे आणि तसंच तुम्हाला पण प्रत्येकाला एक मन आहे आणि त्याचं आउटलेट तुम्ही आज उघडा. कारण आज भले अजून 5 मिनिटं मीटिंग उशिरा झाली तरी काही हरकत नाही. आज मराठी भाषेमुळं आपण इथं व्यक्त व्हायला हरकत नाही. जर कोष्ट सोडून कोणी जर बोलणार असेल, तर त्यांनी 100% हँड राईज करा. नाहीतर मी प्रत्येकाचं नाव घेऊन तुम्हाला इथं बोलवणार आहे. कारण आज 9 वाजले तरी हरकत नाही. पण मी बोलवणार आहे. मग मी बोलवल्यानंतर तुम्हाला ते यावंच लागेल. त्या अगोदर तुम्ही जर स्वतः हँड राईज केला आणि जर आपलं मनोगत व्यक्त केलं, तर सगळ्यांना छान वाटेल. आहे का कोणी इच्छुक? नाहीतर मी मीटिंगच्या बाइंड कडे जाईल. तरी मी एखाद्या तरी कोर्सला बोलवल्याशिवाय आज मीटिंगचं बाइंड अप करणार नाही. मला माहित होतं आमचे शेगावचे ग्रेट लीडर विजय ददगर सर यांचा 100% हँडरेस होणार आहे. पण सर तुम्ही कोस्ट आहात. तुम्हाला शेवटी संधी दिल्या जाईल मीटिंगच्या बाइंड साठी. त्या अगोदर मी कोणाला तरी एक जणला बोलावं अशी माझी इच्छा आहे. या मित्रांनो, या पुढे या, निसंकोचपणे या. आदरणीय विनोद इंगळे सर, आपल्याला बोलायला काय अडचण आहे सर? आज मराठी भाषेतून प्लॅन आहे आणि आपला मंच आहे सर. बिलकुल घाबरू नका. जालन्याचे एस एन पाटील सर, जर माझा आवाज तुमच्यापर्यंत असेल तर हँड करू शकता. आताच्या काही दिवसामध्ये 15-20 दिवसापासून राजेश बाडोलकर सर बसतायत. सर आपण बोलू शकता का? चला जाऊ द्या, काही हरकत नाही. आमचे मानवतचे एक लीडर आहेत, मानव तालुक्यातले आदरणीय श्रीमान अंगद बर्वे सर. मी आपल्याला अशी विनंती करतो की आपण 2 मिनिटं. विनोद इंगळे सरांनी हँड रेज केलेला हा हा. विनोद इंगळे. अच्छा अच्छा. या सर, इंगळे सर या आणि आपले विचार व्यक्त करा. मी तुम्हाला अनम्यूट ऑप्शन देतो. आस्क टू अनम्यूट. हा, बोला सर. इंगळे सर, तुम्ही बोलू शकता. तुमचं माईक ओपन करा. तुम्हाला मी पोस्ट केलेलं आहे. इंगळे सर. सर त्यांना एकदा काहीतरी माहिती द्या सर, कसं करायचं, त्यांना अनम्यूट कसं करायचं सांगा एकदा. नाही, त्यांना पोस्ट केलं नाही सर. पण ते माईक ओपन करत नाहीयेत. सर तरी डाव्या त्यांना साईडला इंगळे सर, डाव्या साईडला कोपऱ्यामध्ये माईकचा ऑप्शन आहे, त्याला टच करा. खाली खाली तुम्ही स्क्रीनला टच केल्यानंतर तुम्ही खाली 5-6 ऑप्शन येतात. त्याच्यातलं पहिलं ऑप्शन माईकचा आहे, त्या माईकला टच करा सर. काहीतरी अडचणी जाऊ द्या, काही हरकत नाही. आपण आदरणीय विजय ददगर सरला घेऊ आणि त्यांच्या माध्यमातून मीटिंगचं समापन करू. आदरणीय विजय ददगर सर या आणि आपले विचार आम्हाला ऐकायला खूप छान वाटतील. वेलकम वेलकम ददगर सर.
धन्यवाद 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 सर. आदरणीय आत्मलिंग काजळे सर, काय सुंदर मराठी बोलता हो आपण. वा वा सर. आजच्या मराठी आपल्या तोंडून जी मी मराठी ऐकतो आहे, मी सुद्धा मराठी बोलायला प्रभावित म्हटलं आहे. तर .io हा एक आपला विश्वमंच आहे. ह्या विश्वमंचावर बोलण्याची आपण मला जी संधी दिलेली आहे त्याकरता खूप खूप आपले सर. सर, सर्वात प्रथम आज मी मराठी भाषा गौरव दिनाच्या आपल्या विश्वलक्ष्मी परिवारच्या सर्व सदस्यांना, सर्व टीमच्या सदस्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि सर, आज प्रशांतजी सातव सर यांनी जो अतिशय सुमधुर आवाजामध्ये आपला प्लान सादर केला आणि हिंदीपेक्षा सुद्धा अतिशय सोप्या साध्या भाषेमध्ये आणि एक एक शब्द हा प्रत्येकाच्या कानामध्ये गुंजत राहणार इतक्या सुंदर भाषेमध्ये सरांनी आज आपल्या या पूर्ण प्लानचं वर्णन केलं. ऐकत राहावं आणि उद्या जेव्हा यांचं रेकॉर्डिंग आपल्याला ऐकायला मिळेल तर ते सर्व इतकं सुंदर प्लान आज सरांनी मराठीमध्ये सादर केला. आणि खरोखर प्रशांत सातव सरांचे आजच्या ह्या प्लान बद्दल आभार मानावे तेवढे कमीच आहे. तसेच आपल्या विश्वलक्ष्मी .io चे आदरणीय पाटील सर, खरोखर आपण अतिशय कष्ट घेऊन हे सगळे प्लान पूर्ण प्रयत्न करत आहे. आपल्या कष्टांना सुद्धा लवकरच यश प्राप्त हो मी इथे आदरणीय काजळे सरांनी मला जी बोलायची संधी दिली आणि ते मी माझे 2 शब्द इथेच थांबवतो. धन्यवाद धन्यवाद सर. धन्यवाद 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 सर. हजर जबाबीपणा असला पाहिजे माणसाकडं आणि ते तुम्ही दाखवून दिलाय. वजीर है तो हजीर है असं एक मन आहे, तसं आपण हँडरेस केला आणि मराठीमधून खूप छान अशा प्रकारे आपले विचार मांडले. आपल्या महाराष्ट्राला संताची भूमी म्हटले आणि मराठी भाषेचा जे दर्जा टिकून राहिलाय हे संतामुळंच. त्यामध्ये आदरणीय आपले म्हणजे संत होऊन गेलेले ज्ञानेश्वर माऊली असतील, संत तुकाराम महाराज असतील, गजानन माऊली असतील, यांनी मराठी भाषेमध्ये अनेक ग्रंथ असे छान प्रकारे लिहून ठेवले जे अनेक पिढ्याला उपयोगी येतील. आणि म्हणूनच मराठी भाषेला मायबोली, मातृभाषा, देवनागरी लिपी अशा अनेक नावं आहेत आणि याचा आज गुणगौरव आहे त्या भाषेचा. काल परवाच त्याला अभिजात दर्जा पण मिळालेला आहे. तर सगळ्या गोष्टी खूप छान झाल्या. तर आमचे मानवचे ग्रेट लीडर पांडुरंगजी लाटकर सर यांचा हँडराईट झालेला आहे आणि मी पाहिलेला आहे. आता तुम्ही जे सरची स्तुती केली, प्रशांत सरनं खूप शांत आणि संयमी आहेत ते आणि शांत एकदम त्यांनी क्वाइटली असा प्लॅन घेतलाय असा. आणि खरं का खोटं माहित नाही, पण मी बऱ्याच वेळेस ऐकलंय की आपल्या नावाचा आपल्या जीवनावर 10% परिणाम होत असतो. किती? 10%. आणि जसं सरनं शांतपणे प्लॅन घेतलाय, त्यांच्या नावातच प्रशांत आहे. प्रशांत महासागर नावानं आपण महासागर पण ओळखतो. सगळ्यात मोठा तो समुद्र आहे. तसंच सर पण एक प्रशांत आहेत. त्यांचे फोर्सेसमध्ये पण खूप विशाल प्रकारे टीम होती. विशाल कार्य होतं. तसंच त्यांचं या सिस्टीम मध्ये सुद्धा सगळ्यात जास्त आयडी त्यांनी सुरुवातीला लावलेले, नंतर येणारे एकापेक्षा एक लावतील, पण सुरुवातीला त्यांनाच हा मान दिला जातो. तसंच सरनं खूप छान प्रकारे आज, म्हणूनच मी म्हटलं की राजेशजी रंजन सर एक होऊन गेले फार मोठे दिग्गज. आजोबा आहेत, होऊन गेले म्हणजे ते आहेत. तर त्यांच्यासारखंच यांचं व्यक्तिमत्व आहे. तर चला आपण जास्त वेळ न घेता आदरणीय लाटकर सरला संधी देऊ. सर या आणि आपले फार कमी शब्दामध्ये विचार व्यक्त करा, कारण आता 9 वाजलेले आहेत. तर वेलकम वेलकम आदरणीय ग्रेट लीडर पांडुरंगजी लाटकर सर. थँक्यू सर, थँक्यू. सर, मी काही जास्त वेळ घेणार नाहीये. तसंच आपली होस्टिंग पण फार छान झालेली आहे. प्लॅन पण फार छान झालेला आहे आणि मीटिंगचा समारोप पण अतिशय सुंदर असा झालेला आहे. पण सगळ्या याच्यामध्ये मला कमी वाटली फक्त माझ्या 2 लाईनची. तर त्यात फक्त 2 लाईन म्हणतो आणि नंतर मग तुम्ही मीटिंगचा समारोप करा सर. तर माझ्या 2 लाईन अशा आहेत मित्रांनो. साधू जगतो तपावर,
गारुडी जगतो सापावर, व्यापारी जगतो मापावर, नोकरदार जगतात पगारावर आणि विश्वलक्ष्मीवाले जगतात मेहनतीवर. धन्यवाद सर. क्या बात आहे, क्या बात आहे. आम्ही एवढं बोललो, पण आम्हाला वाटतंय आमचं बोलणं सगळं फिकं झालं सर तुमच्या पुढे. कारण तुम्ही काय म्हणतात ना, आता मला आठवण झाले, पण मौके पे चौका मार दिया आपने, 2 लाइन कह के. तो बहुत बहुत बढ़िया सर. ये दिल है कि मानता नहीं, और जो दिल में आया वो तो हम बोलना ही चाहिए. इसीलिए तो मैं आतापर्यंत, त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांना म्हणत होतो व्यक्त व्हा, व्यक्त व्हा. तर काही हरकत नाही सर. आपले 2 ग्रेट लीडर, आदरणीय शेगाव नगरीचे ग्रेट लीडर ददगल सर आणि मानवत नगरीचे ग्रेट लीडर पांडुरंग लाटकर सर, दोघांच्याही माध्यमातून मीटिंगचं समापन झालं असं जाहीर करतो. आणि भेटू सर उद्या लवकरच सगळेजण याच लिंकवर याच वेळेला. तोपर्यंत सगळ्यांना शुभरात्री. जय हिंद, जय विश्वलक्ष्मी.